नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर बिग बॉस मराठी सीझन 6चा एपिसोड कालचा कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता श्री आणि रोशन या दोघांना कॅप्टन्सीची दावेदारी भेटली होती. आता त्यांना दावेदारी भेटल्यानंतर आता नवीन कॅप्टन्सीचा टास्क आला. त्यामध्ये सगळ्या ज्या म्हणजे घरचे सदस्य असतात त्यांना जे फ्रुट्स असतात त्याचे ते लेबल दिलेले होते आणि प्रत्येकाला एकेकाला ते घ्यायचे होते. आणि त्यामध्ये रोशन आणि अनुश्री या दोघांना दावेदारी भेटली होती. ह्यांनी समजून सांगायचं होतं की मी कसा बेटर कॅप्टन आहे म्हणून, आणि 2-3 राऊंड असे पडणार होते. आता यामध्ये काय झालं की ह्यांनी या मत जे आहेत की अनुश्री आणि रोशनला सांगितलं की तुम्ही कन्व्हिन्स करा म्हणून. आता यावेळेस जी अनुश्री आहे ती सगळ्यांजवळ जाऊन म्हणते की नाही का की त्याला खेळायचंच नाही आहे, त्याला कॅप्टन्सी नकोच आहे. तर ही सगळ्यांजवळ जाऊन सांगत होती. आता इथे रोशन शांतपणे बसला होता. म्हणजे शांतपणे काय बोलतच नव्हता. इथे राकेश बापट जे आहेत ते बरोबर बोलले की नाही का की तू स्वतःसाठी बोल, म्हणजे दावेदारी तुला दिलेली आहे ना, खेळ. तर हे राकेश बापटचं खूप छान होतं की त्यांनी रोशनला सांगितलं की नाही का ॲटलिस्ट तू ट्राय कर. होणं न होणं पुढचा भाग आहे, पण तू बोल, तुझ्या वतीनं बोल. आता तुला कॅप्टन्सीची दावेदारी भेटली आहे ना, तर तू बोल. आता इथे राकेश बापट खूप छान पद्धतीने त्याला समजवतात. आणि इथे रोशन जे आहे तो म्हणजे नाही का की खेळायला लागतो. मग स्टार्टिंगला मग जे आहे टोळीला हरवायला जी गँग झालेली आहे ते काय करतात, ते म्हणणं झालेलं असतं की नाही का की आपण नेमकं मत कुणाला द्यायचं. म्हणजे कोण, राकेश, तन्वी, दीपाली, प्रभू हे जे डिस्कस करत असतात त्यावेळी राखी काय म्हणते की आपण अनुश्रीला नाही मत द्यायचं, आपण रोशनला मत द्यायचं. ह्या टोळीला काय वाटतंय की आपण अनुश्रीला मत देणार आहे, पण आपण बाजी पलटवायची आणि आपण रोशनला मत द्यायचं. आता इकडे विशाल आणि रुचिता दोघांचं बोलणं चालू असतं. तेव्हा विशालला रोशनला कॅप्टन नाही बनवायचं. विशालला अनुश्री हवी आहे, रोशन नको आहे. आता इथं मला कळालं नाही की रोशन का नको आहे विशालला. तेव्हा रुचिता जी आहे ती म्हणते की नाही का की रोशनला खूप पुढच्या वीकमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, तो जाऊ शकतो घराच्या बाहेर, तर आपण त्याला कॅप्टन्सीची दावेदारी दिली पाहिजे. तर तेव्हा जो विशाल आहे तो म्हणतो की नाही का की मी कालच आपण डिस्कस केलं होतं टोळीचा विचार करून आपण काय करायचं. आता तू म्हणतेस आता ऑन द स्पॉट नाही होऊ शकत, आणि इथं आपण अनुश्रीलाच मत द्यायचं आहे म्हणून. तर विशाल जो आहे तो अनुश्रीसाठी ठाम होता. आता इथे पहिला राऊंड चालू होतो. पहिल्या राऊंडमध्ये काय होतं, दिलं होतं संत्र जे आहे ते करणकडं होतं आणि तन्वीकडे द्राक्षी होतं आणि पपई जे होतं ते होतं. आता ह्या चौघांचं डिस्कशन चाललेलं होतं. त्यावेळेस सागर काय म्हणतो की तुला, म्हणजे रोशनला विचारतो की तुला काय कॅप्टन व्हायचं आहे म्हणून. तर तो म्हणतोय की तुला कशा ड्युटी वगैरे जर दिल्या तर तू कशा करणार आहेस. काय बोलत नाही, शांत म्हणजे हे करतो. त्यावेळेस अनुश्री म्हणते की नाही का की मी काम करेन, मी हे म्हणजे काय काय रिझन देत होती. तर इथं जे सागर आणि इथे सागर आणि करण ह्या दोघांचं एक मत झालं होतं की आपण अनुश्रीला द्यायचं, आणि इथं रुचिता आणि जी तन्वी आहे ही म्हणत होती की रोशनदादाला द्यायचं. तर रोशनदादा तू पुढे काम करणार ना, तू बायस वगैरे होणार नाहीस ना, असं सगळं रुचिता जी आहे ती बोलत असते. तर त्यावेळेस रोशन जो आहे तो म्हणतो हो. ह्याच्या व्यतिरिक्त तो काही बोलतच नाही. त्यावेळेस रुचिता म्हणते की नाही का की इथं तू जर बोलला नाही स्वतःसाठी तर आम्ही पण तुझा किती स्टँड घेणार आहे. आता इथं पण बरोबर होतं, कारण की रोशनला बोललं पाहिजे ना. जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत कसं कळणार ना की तुझ्या मनात काय चाललंय, तू खेळणार आहेस का नाही खेळणार आहेस. त्याच्यावरती आता त्यात बरोबर सागर कसा म्हणला की नाही का की त्याच्या वतीने पण तुम्हीच बोलताय, तो बोलतच नाहीये म्हणून. मग तो कॅप्टन झाल्यावरती काय करणार आहे, मग तो कुणालाच काय बोलणार नाहीये. तर तेव्हा तो म्हणतो की नाही का की मी 13 लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे म्हणून. आता इथं एकमत होतं, इथे अनुश्रीला मत दिलं जातं. इथं काय होतं की सागर म्हणतो की नाही आपण यावेळेस अनुश्रीलाच देऊया म्हणून. मग ही जे सगळे मिळून आहे ते अनुश्रीला वोट करतात. आता पहिला इथं राऊंड झाला. त्यानंतर मग बिग बॉस म्हणतं की नाही का की डाळिंब कोण आहे, संत्र कोण आहे. केळ्याला तर मी काय म्हणजे केळ जे होतं ते राखीकडे होतं. तर राखीला म्हणतात की नाही का की मी बिग बॉस म्हणतो की मी विचारायचं धाडस नाही करणार राखीला काही. तर इकडे जी प्राजक्ता आहे, प्राजक्ताला स्ट्रॉबेरीचं दिलं होतं. तर प्राजक्ताला म्हणतात की नाही का की स्ट्रॉबेरी जी आहे ती छान दिसत आहे, असं असं काहीतरी बोलले ते. त्यावेळेस ती तारीफ करताना करणला विचारतायत की नाही का की मी तर स्ट्रॉबेरीची तारीफ करतोय आणि लाल कोण होते. तर ते छान होतं. बिग बॉसचं मध्येच पंच वगैरे देत होते ते. त्यावेळेस बरोबर जे राकेश जो आहे, राकेशला दिलं होतं आंबा. आता आंबावरून करण
राकेशला दिला होता आंबा आणि ह्याच्यावरून गेलं की नाही का की तुम्ही फळ आंबा कसं काय निवडले, तेव्हा तो म्हणतो की नाही का की मी फळांचा राजा आहे ना आंबा, त्यामुळं मी ते निवडलं. तर त्यावेळेस विशाल म्हणतंय सीताफळ काय म्हणतंय, तर मग विशाल म्हणतोय की नाही का की मला आंबा आवडतो, मी मी असं चोकून खातो सगळा पूर्ण हे करतो. तर इथे जो आहे तो विशाल बरोबर त्याला अडीअड धरतोयच. आता नेक्स्ट जो राऊंड आहे तो नेक्स्ट राऊंडच्या वेळेस काय होतं, सेकंड राऊंडला जे आहे ते म्हणजेच आयुषला डाळिंब होतं, दीपालीला कलिंगड होतं आणि इथे राखीला जे आहे ते केळ होतं, दादांकडे सफरचंद होतं. आता इथे निर्णय द्यायचा होता. त्यावेळेस जी दीपाली सय्यद आहेत त्या म्हणतात की नाही का की त्या रोशनला म्हणतात की तू कसं कॅप्टन्सी, तू बायस राहणार नाहीस ना, असं जी आहे ती दीपाली सय्यद विचारत होत्या. त्यावेळेस दीपाली ज्या विचारत होत्या की नाही का की तू बायस राहणार नाहीस ना, तर आता तुझी बहीण ती थुकली, मग ते त्यावेळेस तू स्टँड नाही घेतलास. इकडे ह्यांचंही चाललं होतं बोलणं वगैरे आणि इकडे काय ते बघितलं काय करण हात लावतोय काय, प्राजक्ता हात लावते, इकडे त्यांचे इशारे चालू होते. तिकडं तो विशाल जो आहे तो कुचपुसतोय रुचिताला की तू छान दिसतेस, तू आवडतेस. म्हणजे मला एक इथं गोष्ट बोलायची अशी आहे की गेमसाठी तुम्ही किती पुढे चाललायत विशाल सर, की तुम्ही एक म्हणजे त्या मुलीला तुम्ही अक्षरशः म्हणजे जाळ्यात ओढले पूर्णपणे, की तिला तुम्ही म्हणजे एवढं स्पेशल फील करून देताय की ती तुमच्या म्हणजे तुम्हाला पण थोडंसं म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की थोडंसं कळलं पाहिजे की नाही त्या मुलीला गेमसाठी नका ना फसवू. जर ती तुमच्यात अडकली तर नंतर जेव्हा ती कधी बाहेर येईल, आता तिचं ते जे आहे ते नॅचरली दिसतंय. तुम्ही एक वेळ गेम खेळत असाल पण ती तशी नाही आहे, ती तुम्ही पटकन मूव्ह ऑन व्हाल. पण रुचिताचं असं आहे की ती लहान आता तिचं 21-22 वर्ष आहे आणि जर नंतर तिला कळेल की बाबा हे गेमच्या हिशोबाने आता ती तुमच्यात अडकत चालली आहे, तर हे नका ना करू. जर काय बोलायचं आता ह्याच्यावरती, बिग बॉसमध्ये आल्यात गेम खेळताय मान्य आहे, पण हे जर असं चुकीचंच वाटतंय. कारण की तुमचा आता 49वा वाढदिवस येतोय. मी असं नाही म्हणत आहे की कुठल्याही वयात प्रेम होऊ शकतं, असं नाही आहे की नाही होऊ शकत. पण थोडंसं म्हणजे त्या मुलीला जर तुम्ही प्रेम एका ठिकाणी आहे पण तुम्ही गेम खेळताय, जर तुम्ही गेम खेळत असाल तर तुम्ही एखाद्याची म्हणजे एखाद्याला फसवणूकच झाली ना एक प्रकारची. कारण की प्रेम जे आहे ते ऑटोमॅटिकली होतं, कसंही होतं, कधीही होतं. पण तुम्ही जे खेळताय ते गेमसाठी खेळताय. त्या म्हणतात की नाही का की तुम्ही त्या थुंकण्यावरती तुम्ही काय बोलला नाही आहेत, तुम्ही तुमच्या बहिणीची बाजू घेतली, तिची बाजू घेतलीस. तर मग इथे जो रोशन आहे तो म्हणतोय की नाही का की मी माझी बाजू बरोबर म्हणजे मी बायस नाही राहणार, मी बाजू घेणार, म्हणजे तो जो चुकीचा आहे तिथं मी बोलणार. तुम्हाला माहीत आहे की मी जर माझं म्हणजे टोळीच्या विरोधात जायचं असेल, जर चुकीचं असेल तर तिथं मी जातो आणि जर इथं जर चुकीचं काय घडलं तर मी एक कॅप्टन म्हणून म्हणजे मी कॅप्टन म्हणून बोलणार, मी टोळीचा सदस्य म्हणून नाही बोलणार. तर इथे जरा रोशन चांगला बोलला, म्हणजे नाही का की सगळ्यांनी सांगितलं की त्याला तू बोल वगैरे, त्यावेळेस रोशन व्होकल झाला. म्हणजे रोशन दादा तुम्ही जर व्होकल झालात ना तर तुम्ही छान पद्धतीनं खेळा, तुम्ही तोडक्या मोडक्या शब्दात बोला, पण बोला, घाबरू नका ना तुम्ही असं की हे काय म्हणतंय ते काय म्हणतंय. इथं किती म्हणजे खालच्या पातळीला जाऊन बोलतायत लोक, तर आपण तर छान बोलतोय ना, मग कशाला उगाच घाबरायचं ना. तर त्याने एक आयुष जो आहे तो क्वेश्चन करतो अनुश्रीला आणि रोशनला की समजा जर म्हटलं की मी ड्युटीज करणार नाही तर काय करायचं, तर अनुश्री म्हणते की असं नाही होणार. अरे अनुश्री, तूच ड्युटी करत नाही आहेस, त्यामुळं आयुषने तुला क्वेश्चन तसा केलेला होता, तर तू म्हणतेस की असं कोण करणार नाही आहे. आता तुझ्यावरती रिवेंज घ्यायला सगळेजण म्हणणार ना की जर अनुश्री जर झाली तर आम्ही काम करणार नाही, कारण की तिच्या वेळेस तिनं पण काम नव्हतं केलं म्हणून, तर त्यावेळेस तू कसं टॅकल करणार. तर त्यावेळेस म्हणते की मी समजून वगैरे सांगणार, मी करणार पण. इथं रोशन म्हणते की नाही का की मी पण करणार. तर मग ह्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये हा जो पॉईंट आहे तो रोशनला देतात, कारण की सचिन दादा म्हणतात की नाही का की एकमत करायचं आहे, तर ह्या दोघी म्हणतात रोशन, तर आपण रोशनला दिलं. म्हणजे काय झालं की एकीकडं जे रोशनला एक वोट मिळालं आणि एक अनुश्रीला वोट मिळालं. आता थर्ड राऊंड आला आणि थर्ड राऊंडमध्ये सगळ्या बाजीच पलटली आहे.
तर थर्ड राऊंडमध्ये काय झालं की जे आंबा जे आहे म्हणजे राकेशला आंबा दिलं होतं, त्यानंतर स्ट्रॉबेरी जी आहे ती प्राजक्ताला दिली होती आणि जे विशाल जे आहेत त्यांना सीताफळ होतं आणि प्रभू जे आहे त्यांना अननस दिलं होतं. आता ह्या तिघांचा राऊंड ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस त्याच्या आधीबरोबर विशाल बोलला की कोणीही पण होऊ दे, कॅप्टन टोळीचाच होणार आहे. हे काय म्हणायची गरज होती का? ज्यावेळेस टास्क चालू होता तू प्रत्येक वेळेस म्हणतोय टोळीचा कॅप्टन होणार, टोळीचा कॅप्टन होणार, टोळीचा कॅप्टन होणार. एकदा दोनदा ठीक आहे ना, तू सतत जर म्हणत असशील की काय नाही झालं टोळीचा कॅप्टन होणार, तर मग दुसऱ्याच्या जगात तिडीक जाणार ना थोडीशी. तर तू जर असं कंट्रोल केलं असतंस तर काहीतरी निर्णय वेगळा लागला असता. आता राकेश बापट ह्यांना काहीतरी एक पॉईंट हवाच होता, कारण की राकेश बापटनं कोणच नको होतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि जर समजा दुसरं करायचंच होतं तर त्यांना रोशनला करायचं होतं. पण नंतर ज्यावेळेस विशाल असं बोलला त्यावेळेस मग राकेश म्हणला की कुणालाच नाही करत, घ्या गुंडू. आणि तसंच झालं. आता इथे जे आहेत विशाल म्हणतोय की नाही का की आपण अनुश्रीला करूया, प्रभू म्हणतो की नाही मी रोशन दादाला करणार आहे. इथं आंबा म्हणतो मी काय करणारच नाही. त्यावेळेस प्राजक्ता जी आहे ते विचारते की तू मला मगाशी म्हणजे हां एक साहित्य मुद्दा राहून गेला की ज्यावेळेस कॅप्टन्सीसाठी ज्यावेळेस दावेदारी झालं त्यावेळेस प्राजक्ताजी जवळ अनुश्री जाते सॉरी म्हणते. फर्स्ट राऊंड झाला त्यानंतर अनुश्री जी जाते प्राजक्ताजवळ आणि प्राजक्ताला सॉरी म्हणते. आता त्याच्यावरून प्राजक्ता आता विचारते की तू सॉरी का म्हणलीस? मग तुझा तो त्या दिवशीचा निर्णय होता तर तो चुकीचा होता का? म्हणजे तुझं वेगळं मत होतं का? आता वेगळं मत आहे का? तर त्यावेळेस मग अनुश्री म्हणते की नाही का त्यावेळेस जे मत होतं ते होतंच, पण मला थोडंसं गिल्ट वाटत होतं, मला तर कॅप्टन्सीसाठी होतं म्हणून मी ती बोलले. इथं तिनं क्लिअर केलं. त्यानंतर मग जी ही तिघं रोशनसाठी प्रभू होता आणि ही दोघं जण होती ती अनुश्रीसाठी होते. राकेश म्हणला मला कॅप्टनच, मला यातला कुणालाच नाही निवडायचं. झालं. वरून बिग बॉस म्हणते तुम्हाला एक मत करायचं आहे म्हणून. आता एकमेत कसं होईल बिग बॉस? इथं विशालनं आधीच खो गाठला. राकेश म्हणतो मी नाही करणार आणि तसंच झालं. राकेश म्हणल्यानंतर मग राकेशने सांगितल्या पद्धतीनं मग राकेश म्हणला मी कुणाला मत नाही देत. मग बिग बॉसने टास्कच रद्द केला. मास्टर स्ट्रोक होता हा राकेशची खूप छान पद्धतीनं दिला ना, म्हणजे बोल्ड म्हणतो ना आपण, शेवटच्या बॉलला बोल्ड, मॅचच आऊट, म्हणजे शेवटच्या बॉलला आऊट, मॅचच पलटली डायरेक्ट. इतक्या दिवस झालं टोळी चाललं होतं. रितेश भाऊंच्या धक्क्यांवरती पण टोळीचं कौतुक होत होतं. हे कुठंतरी म्हणजे जी बाकीची ही टीम आहेत ह्यामध्ये ती तन्वी इतकी खुश झाली, तन्वी लागली उड्या मारायला तिकडे. अरे दादा मला कळालंच नाही की नेमकं म्हणजे मला कसं सुचलं नाही हे की भाऊंच्या धक्क्यांवरती ह्यांची तारीफ होत होती आणि आत्तासुद्धा जर टोळीचा कॅप्टन झाला असता म्हणजे टोळी सेफ झाली असती आणि टोळीचाच कॅप्टन झाला असता. अरे दादा तू कसला ग्रेट आहेस, खरंच दादा तू ग्रेट आहेस. मग तिकडं ती उडी मारायला लागली तिकडं. तिला नंतर कळालं काय गेम झाला म्हणून. आणि हां याच्या आधी मला आणखीन एक गोष्ट बोलायची होती, म्हणजे ती राहून गेली यामध्ये. थर्ड राऊंडमध्ये जेव्हा प्रभू बोलत होता की नाही का की जी अनुश्री जी आहे ती आमच्या गेमकडनं खेळत नाही आहे, ती आमच्या ग्रुपमध्ये नाही आहे, तर त्यावेळेस तो बोलत होता ना, काहीतरी बोलत होता, त्याचं मत होतं म्हणून. विशाल सर तुम्ही दरवेळेस प्रभूला का बोलत असता? तुम्ही प्रत्येक वेळेस त्याचा म्हणजे अपमान करत असतात. तो लहान आहे, त्याचा आवाज छोटा आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला नाही ना बोलू शकत. आता विशाल तुम्ही म्हणताय की तुझा आवाज कमी कर, तुझा आवाज कमी, तुला दाखवतो माझा आवाज खूप मोठा आहे वगैरे. आहे तुमचा आवाज मोठा आहे, तुमची तब्येत, तुम्ही बॉडी केली आहे, सगळं मान्य आहे. पण इथं प्रभू पण खेळायला आलाय ना, मग त्याला तुमचं त्याचं मत मांडायला काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जर ऐकता येत नसेल तर तुम्ही कानात बोटे घालून बसा. त्याला कशाला बोलताय तुम्ही? हे बोलणं जरा चुकीचं वाटलं. विशालजी तुम्ही जरासं म्हणजे प्रभू पण एक सदस्य म्हणून आलेला आहे, तर त्याचं पण मत ऐकून घ्या जरासं, एवढंच म्हणेन मी. आता विशाल कारण की काय झालंय इतक्या दिवस झालं प्रत्येक वेळेस जे आहे ना विशालने काही ना काहीतरी त्याला बोलतोय, प्रभूला बोलतोय. आता त्या मागच्या म्हणजे 2-3 दिवसापूर्वी ते अंड्यावरून झालं, त्याच्याकडनं एक ते पुशअप तुम्ही घालून घेतले. पुशअप घालून घेतल्यानंतर ती अंडी त्याला ती दिलीत तुम्ही आणि तो काहीतरी बोलला की त्याची अंडी काढून घेतलीत तुम्ही. हे चुकीचं आहे ना मग. म्हणजे तुम्ही त्यांचा वापर करून घेताय आणि परत तुम्ही म्हणताय की नाही का की तू माझ्याबरोबर बोललास ना, तू चल हडतूड काय करताय तुम्ही? हे जरासं म्हणजे हे इनलॉजिकल वाटतंय मला की तुम्ही असं प्रत्येक वेळेस नाही होत हो सर. अनुश्री जी आहे ती राकेश बापटजवळ येते म्हणते की तुमचं हे आधीच ठरलं होतं का की ग्रुपमध्ये येते म्हणते की तुमचं हे आधीच ठरलं होतं का की मला वोट नाही द्यायचं म्हणून?
तर इथे मग तन्वी आणि दीपाली सांगितलं नाही नाही असं काय नव्हतं. तर त्यांना इन्स्टंटली केलं आणि सगळं कापर जे आहे ते विशालवरती पडलं, की विशाल असं बोलला म्हणून आम्ही तसा गेम केला. कारण की तो म्हणत होता की टोळीचा सदस्यच होणार आहे, टोळीचा सदस्यच होणार आहे. तुम्हाला जर पाहिजे होती कॅप्टन्सी तर तुम्ही कशाला बोललात ना. त्यावेळेस ह्याला बोलायची काय, आता तन्वीमध्ये ह्याला बोलायची काय गरज होती त्यावेळेस की टोळीचाच कॅप्टन होणार आहे म्हणून. ह्याला जरा गप्प बसायचं ना. दरवेळेस काय बोलायचं आहे याला. ह्यांनी बरोबर मग गेम केला. यांच्याबरोबर कारण होतं द्यायला विशालचं आणि बरोबर तिथे तर ते सूट झालं आणि यांनी यांचा गेम वाजवला बरोबर. हा कॅप्टन्सीचा जे असं झालं, टोळीचं सदस्य असं दोन्ही सदस्य असून पण कॅप्टनच झाला नाही घरचा. आता इथे काय होतं, तर जी अनुश्री आहे, आता मी 2-3 दिवस झालं अनुश्रीचा गेममध्ये वरती बोलते की अनुश्री खूप छान खेळते, अनुश्री खूप छान. ते म्हणतात ना की पालत्या घड्यावरती पाणी कसं फेरायचं असतं, तर हे असं फेरायचं असतं. म्हणजे पालत्या घड्यावर पाणी कसं एखादं वततं, म्हणजे एवढं सगळं काम छान छान करायचं आणि नंतर ते पाणी वटून टाकायचं. असं झालं ह्या अनुश्रीचं. इतकी छान गेम खेळत होती. आता तुला रिॲक्ट करायची काय गरज नव्हती. एक स्पोर्टिंग स्पिरिट म्हणून तू घ्यायला हवं होतंस ही गोष्ट. आता तू आत जाऊन राकेश बापट यांचे कपडे काय उद्ध्वस्त वगैरे करून टाकायची काही गरजच नव्हती. एक स्पोर्टिंग स्पिरिट असतं. त्यात तू म्हणजे असं केलंस की ते राकेश खेळून गेले. राकेश बापटने काय केलं, रिॲक्टच केला नाही, काही बोललेच नाहीत. काय झालं ना मग, आता इथे राकेश बापट दिसले, चांगले दिसले, पॉझिटिव्ह दिसले. का दिसले? कारण की एकतर विशाल बोलला तसं, कोणी साहजिकच कोणी जरी तिथं असतं तर हेच झालं असतं. एक इगो म्हणतो ना आपण, एक असतं की नाही का, की पुढच्या टीमचा कॅप्टन वगैरे होणार आहे आणि आपल्याकडे जर डिसिजन येणार असेल तर जोपर्यंत डिसिजन येत नाही तोपर्यंत बोलणं चुकीचं असतं. तुम्ही जर मग आपलं पोळी भाजून घ्यायची आहे ना, तोपर्यंत तरी शांत बसा. नंतर काय बोलायचं आहे, काय धांगडधिंगा घालायचं आहे, हे टोळी रे केलं असतं तरी चाललं असतं ना. तुम्ही आधीपासूनच ह्या टोळीचा विजय, टोळीचा विजय, टोळीचा विजय, मग काय होणार आहे ना, हेच होणार आहे. आता राकेश परत नंतर तिच्याकडे गेलाय बरं काय, की मला तुझ्याशी बोलायचं आहे. अनुश्रीमध्ये मला नाही तुझ्याशी बोलायचं काय. मी तर इथं रुचिता परत म्हणते की तू त्या माणसाला आपल्या वडिलांचा दर्जा दिलास वगैरे. इथं म्हणते नाही नाही, वडिलांचा दर्जा वगैरे काय नाही, मी फक्त असं ते म्हणत होते. तर अनुश्री भाऊंच्या धक्क्यावरती तुझं काय होतंय काय आता बघितलंच पाहिजे. कारण की हे जे अस्ताव्यस्त इतक्या तू छान गेम खेळवतीस ना 6 दिवस, 4-5 दिवस, ते सगळं म्हणजे भाऊंच्या धक्क्यावरती आता काय होतंय ते बघण्यासारखं. कारण की तू डायरेक्टली त्यांची कपडेच उद्ध्वस्त केलीस का, सगळा ते पसारा सगळा त्यांचा मांडून ठेवलास. होतं बघितलं का, कॅप्टन झाला नाही असं ते फप त्याचं झालं होतं विशालचं अक्षरशः, की का नाही झालं, का नाही झालं, म्हणजे कसं काय झालं. अरे भाऊ, तू बोललासच तसं तर कशाला बोलायचं ना. कॅप्टन होईपर्यंत तरी शांत बसायचं होतंस. एकदा कॅप्टन झाल्या मग टोळीचा विजय, टोळीचा विजय, टोळीचा विजय कर ना. आता इथे संध्याकाळी राखी आणि यांच्या ग्रुपचं ती मस्ती चालली, ती खूप छान होती. ते मस्त दाखवलं होतं यांनी की नाही का, की ते काठी वगैरे टेकत येते, मग ते बिग बॉस त्यांची गंमत चालली होती, ती छान चाललं होतं त्यांचं. त्यानंतर मग सकाळी जे नवीन दिवस, नवीन सगळं. त्यावेळेस प्राजक्ता जी आहे ते म्हणते, जी राकेशला येऊन म्हणते की नाही का, की ते काल केलंस ते कशाला केलंस तू, हिरो विलन व्हायला लागलाय. नाही, राकेश म्हणतो नाही का, ते ऑन द स्पॉट झालं माझ्याकडनं. तो सारखा म्हणत होता ना टोळीचा. मग आता राहील. आणि राकेशला एक तर करायचं नव्हतं, राकेशनं सगळ्या खापर त्या विशालवरती फोडले. ते राकेश आणखीन एक गोष्ट म्हणतो की नाही का, तो सारखा टोळी करतो. त्या डोक्यात गेलं होतं माझ्या, मला झोप लागली नसती रात्री हा सारखं टोळी करून टोळीचा जर कॅप्टन झाला असता तर. आणि ॲक्च्युअलमध्ये जर टोळीचा कॅप्टन झाला असता तर ह्यांनी खूप दंगा केला असता, हे तर काय माहीतच आहे. त्यामुळं हे स्पोर्टिंग स्पिरिट घेतलंच पाहिजे होतं. तो गेम खेळला म्हणजे नाही का, की भाऊंच्या धक्क्यावरती परत विचारलं गेलं असतं यांना, तुम्ही काय गेम खेळलात, तुमचा काही गेमच नाही. ॲक्च्युअलमध्ये गेम म्हणजे टोळी जिंकतच आली होती, टोळीचे 2 उमेदवार पण आले होते. पण मास्टर स्ट्रोक आहे तो राकेशने मारला आणि बोल्डच करून टाकला तो. टोळी गप्पच. छान होते. राखी जी आहे ती मेकअप वगैरे करून बसली आहे नाश्ता करायला. सागर भाऊंना म्हणते ते कॅप्टन्सी टास्क करून. आता त्यांना ती राखी आहे ती म्हणते तुम्ही कॉमेडी करत नाही, म्हणजे ते नाही का ते निळफुलेचं, लक्ष्मीकांत बेर्डेचं असं. तर तर सागर म्हणतात की ते मिमिक्री म्हणतात त्याला. हां तेच राखी म्हणते तेच मिमिक्री तुम्ही करत नाही आता. तर मग सागर म्हणतोय की नाही का, की मी इथं मी एक सदस्य म्हणजे सागर कारंडे म्हणून आलेलो आहे. मी काय कॉमेडियन म्हणून आलेलो नाही आहे इथं. जिथं मला करायचं असतं तिथं मी करतो, जिथं नाही करायचं तिथं नाही करत. इथं सागर तिच्यावरती जरासं चिडतो. नंतर सागर चिडल्यानंतर तिथं निघून जातो.
आणि त्यावेळेस सागर तिथंच असतो. जी प्राजक्ता आहे ती येते. प्राजक्ता म्हणते काय झालं, ती तर राखी म्हणते आलीस तू, सगळ्यांना आंधळं बहिरं केलेस तू, तुझ्यामुळं आंधळी बहिरी झाल्यात, तू कुणाला बोलून देत नाहीस. असं अशी राखी बोलतीये प्राजक्ताला, अक्षरशः डुक्कर म्हणली हो तिला. डुकरात डुक्करसारखं तोंड दिसते तुझं. कसल्या नेक्स्ट लेवलला राखी बोलते राव, म्हणजे काय बोलू या राखीला, की डायरेक्ट म्हणते तिला आता इथे अनुश्री कशी आहे बघा. आता अनुश्री इतक्या दिवस म्हणजे काल ड्युटी होती, तर काल जे पराठे आहेत ते खरट झाले होते. त्यावेळेस राखीला काय बोलली नाही की कुणी जेवण बनवलं होतं खरट होतं वगैरे. आता आता ड्युटी नाही आहे, म्हणजे आता कोण कॅप्टन वगैरे नाही आहे, तर आता तिचं कॅप्टन होणार. तुम्हाला दीपाली सय्यद त्यांना विचारते की तुम्हाला काल पराठ्यात मीठ कमी जास्त वाटलं का, तर राखी दीपाली सय्यद म्हणतात हो जरासं ते जास्त होतंच, जास्त लागतच होतं मीठ. त्यानंतर तिने हिला पण विचारलं, तन्वीला पण विचारलं की कालच्या पराठ्यामध्ये तर मीठ जरा जास्त होतं का, तर ती म्हणली नाही. मग तेव्हा अनुश्री म्हणते की मग हिने काही मुद्दाम केलं का, आमच्या पराठ्यामध्ये मीठ जास्त टाकलं का. अनुश्री म्हणजे तू जसं करतेस तसं बाकीचे नाहीत ना करू शकत. म्हणजे असं मी तिने एक तर सगळ्यांसाठी व्यवस्थित बनवलं होतं, आणि ज्यावेळेस मी खारट होतं त्यावेळेसच बोलायचं होतं ना की हे खारट कसं काय झालं म्हणून. आता दिवस दुसरा आहे आणि तू विचारतेस कालचं. तर इथं काय राखी म्हणते काय काय हो केले मी खारट, आता बोल. माझं इंटेन्शनच होतं खारट बनवायचं. काय बिघडवणार आहेस माझं, बिघडव. तर अनुश्री म्हणते की काय बिघडवणार आहे तुला, तू आधीच बिघडलीस. की नाही का की तुझं तोंड जे आहे ते जा मेकअप करून ये जा म्हणून प्राजक्ताला, ते डुकरागत दिसतंय म्हणून. असं नका ना बोलू राखी. राखी एखाद्या म्हणते सगळ्यांचा स्कॅन करून आली बरं काय राखी, सगळ्यांना अरे ती वाईल्ड कार्ड आली आहे, ती सगळ्यांना बघूनच आली आहे ना. तुम्ही काय करत नाही म्हणूनच तिला आणले, नाहीतर त्यांनी कशाला आणलं असतं, तर तुम्ही TRP दिला असता तर. हे म्हणजे सगळी स्कॅन करून आणले ती. आता आणखीन एक मंडळी, राखीला काय हवं असतं, राखीला फक्त फुटेज हवं असतं, राखीला मुद्दा हवा असतो, राखीला भांडणं हवं असतात, कारण की एंटरटेनमेंट त्याशिवाय होणार नाही. बिग बॉसचा पॅटर्न काय आहे ते राखीला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, कारण की राखीने हिंदी करून आली आहे, डबल हिंदी केलं आहे तिने. मराठी आता दुसरी वेळ आहे मराठी पण करायची, त्यामुळं राखीच आहे. राखीला सगळा पॅटर्न माहिती आहे, कसं कुठं काय कसं करायचं, कसा मुद्दा काढायचा. हिने बघितलं बाथरूममध्ये जाऊन घाणच घाण आहे, तिकडे ते टिश्यू पडल्यात, तिकडे काय झालं आहे, आणि राखीला मुद्दा हवा होता. मग आता ड्युटी कोणाची आहे ती लागली वरडायला. तिकडे ड्युटी होती विशालची. विशालला जाऊन म्हणतो की ते घाण सगळं साफ नाही केलं, तर विशाल म्हणतो की नाही का मी केलं होतं, मी कॅप्टनला दाखवलं होतं, आता माझं काम संपलं. सागरला बोलवलं, सागर म्हणतो आता मला काय सांगायचं नाही, मी माझी कॅप्टन्सी जी आहे ती संपली आहे, मी काही इथला वॉचमन वगैरे नाही. ते तापलं हो तिकडं. त्याला आधी असं झालं होतं की नाही का की मी कधी ह्या कॅप्टन्सीमधनं बाहेर पडतोय, आणि आता राखी परत येऊन त्याला विचारते की ही गाण आहे म्हणून. तेव्हा ते मला नका विचारू, मला काय माहीत नाही. तर पप्पा त्याचं व्हायला झालं होतं अक्षरशः. ते सागर असं ते राखी परत अक्षरशः तर तू पप्पच होतंय, त्याचं काय नेमकं होतंय त्यालाच माहिती, मग कसं हलतंय ते. तेव्हा ते मला नका विचारू, मला नाही काय माहीत. राखी म्हणजे तुम्हाला नाही माहीत का, तुम्हाला दाखवतेच. परत म्हणते की नाही का की तुझी ड्युटी कुठली आहे, ते म्हणजे माझी तिकडची ड्युटी आहे, किचनच्या इकडची. चल तिकडं, नेलं किचनच्या तिकडं, तिकडे बिघाण. म्हणजे हे काय, आता मग तुम्ही ड्युटी करत नाही, माझ्या हातचं खाल्लं ना तुम्ही, माझ्या हातचं खाल्लं ना, मी जेवण बनवलेलं तुम्ही गिळलं ना, तर मग तर तेव्हा मग सागर म्हणतं की जेवण वगैरे काय काढायचं नाही, काय अन्न वगैरे काय काढायचं नाही, खाणं वगैरे काय काढायचं नाही आमचं. तर मग म्हणते की मी खायला दिलं होतं, त्यात मिठाचे गोळे आहेत, गोळे तुम्ही म्हणलात मिठाचे गोळे आहेत म्हणून. तुम्ही सगळेजण बोललात तेव्हा मी खारट आहे म्हणून. मग तुम्ही खाताय ना मी केलेलं, त्याला त्याची मापं काढताय ना, मग आता तुम्ही काम केलं नाही, मग मी बोलणारच, ऑब्व्हियसली बोलणारच. तिचं तुम्ही घाणं काढलंय, तिनं जेवण बनवलेलं तुम्ही चुकीचं सांगितलं ना, मग ती पण चुका तुमच्या काढणारच ना. ती काय गप्प बसणार आहे काय, शेवटी ती राखी आहे. आता इथे राखीने बरोबर काय केलं, जाऊन किचनमध्ये सगळी ती भांडी तुम्ही करत नाही ना, भांडी ती सगळी घेतली आणि सगळी ते किचनमध्ये आपटली, फुटली धडागच. सागर सागर म्हणतो हे काय आहे, फोडे, हे असं तू करू शकत नाहीस,
ती प्राजक्ता करण वगैरे तिथं सगळे आलेत सचिन वगैरे. ते म्हणतात तू हे करू शकत नाहीस, ही बिग बॉसची प्रॉपर्टी आहे. राखी म्हणते बिग बॉसची प्रॉपर्टी आहे ना, तुझी नाही ना, मग तू गप्प बस. तुला काय करायचं आहे, ती बिग बॉसची प्रॉपर्टी आहे ना, तू नको सांगूस मला काय. ते इथे सचिन भाऊ म्हणतात अगं काय राखी राखी काय ऐकण्याच्या मोडमध्येच नाही. तिकडून ते रोशन डकर देते तर ताजीमध्ये माझ्या डेकर कसं देतेस, का डेकर देतेस. राखीला म्हणतात की नाही का की आता मग हे तू सगळं ते फोडलेस वगैरे ते तूच करणार. राखी म्हणते मी नाही करणार. मी का करू, मी नाही काय करणार. तर प्राजक्ता म्हणते तू फोडलेस ना, मग तुलाच करायला लागल. मी मी काय ते मग धुणार नाही, ती हातातून रक्त वगैरे येईल, मला लागेल, मी काय करणार नाही. बाकीचे म्हणतात नाही राखीनेच केलं पाहिजे. राखी म्हणते मी नाही करत जा. शेवटी वैतागून ती तन्वी आली आणि तन्वीनं आपलं ग्लब्स वगैरे घातले आणि तन्वी लागली चालू. ते प्रभू पाठीमागनं तिला गाठ बांधायला लागले. प्रभू अरे ती आई समोरतो तू कशाला तिथे हे. बरोबर आता तन्वी जी आहे तर इथं तन्वी जी आहे ती उठून दिसली. काय बरं उठून दिसली, एक तर तन्वीची ड्युटी नव्हती, कोण करत नव्हतं. आता ते एक तर मेन फुटेजवरती आलं होतं कारण की राखीने ती भांडी सगळी फोडली होती. बरोबर तन्वीला फुटेज भेटलं, पॉझिटिव्ह ठरली. कारण की कसं होतं की काहीतरी चुकीचं झाल्यानंतर लोक काय बघतात की पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं सावरायला बघतात. इथं सगळे म्हणले आम्ही नाही करणार. आता आम्ही नाही करणार म्हटल्यानंतर जे तन्वी आहे ते सगळं घासायला लागते. आता काय होतं प्राजक्ताला काय वाटतं की अरे रे म्हणजे आता ही तन्वी घासते आहे म्हणलं ही चांगली दिसणार आणि आपण करत नाही, आपण चुकीचं दिसणार. आता ते तन्वीने ऑलमोस्ट सगळी भांडी घासून काढली होती. तेव्हा ती मग आली भांडी घासायला. तर मग ती थांब मी घासते. तर सगळ्यांना सांगते की नाही का की मी तिला म्हणलं होतं मी करते म्हणून, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही करत नव्हता. तुम्ही म्हणत होतात की ते राखीने केलं पाहिजे म्हणून. तर आता तन्वी करायला लागले तर तुम्हाला असं कळालं की नाही का की ही आता फुटेज घेऊन जाते तर आपल्याला केलं पाहिजे. मग म्हणते आम्ही तिनंच केलं पाहिजे. तो जर करत नसेल आणि आपण एक लिमिटपर्यंत त्याला टाईम देतो आणि नंतर टाईम दिल्यानंतर जर त्यानं केलं नाही तर आपण स्वतःहूनच ते करायला घेतो आणि नंतर जर येतो नाही थोडंसं कुठं राहिलेलं असतं तेव्हा म्हणतो की नाही का मी करतो. कसं शक्य आहे ते. त्यावेळेस आपण म्हणणारच ना आता राहिलं एवढूसा करून टाकतो माझं मीच, तू राहू देता. तिकडे ती रुचिता म्हणते की नाही का की ही म्हणते तुमच्या हाताला रक्त येईल, तुमच्या हाताला हे कळेल म्हणून ती दाखवते आता तिला फुटेज पाहिजे. अगं रुचिता तू केलं नाही आहेस ना, ती करते ना, ती काही ना काहीतरी करते ना, तू कशाला म्हणतेस तिच्यावरती बोलतेस मग. आणि परत तुला प्रत्येक वेळेस रुचितावरती बोलायचं असते. तिनं चांगलं करो वाईट करो तू प्रत्येक वेळेस तिला का बोलतेस. काय सांगू तिचं इंटेन्शन चांगलंच होतं आणि तिने असं कुणाला दाखवून वगैरे करते वगैरे काय बोलली नव्हती. तिचं चाललं होतं. तुला वाटलं होतं तर तू पण करायला पाहिजे होतंस ना, तू का नाही गेलीस करायला, हे पण आहे ना. हे तर राखी म्हणते झालं धुवून झालं. परत मग राखी जी आहे ती तन्वी जी आहे म्हणते की तुला एक सांगू राखी. राखी म्हणते नको, तू जर ते सांगणार असतीस तर सांगू नकोस. म्हणते नाही तू सगळं कर फक्त हे तेवढं नको करूस, हे चुकीचं आहे. राखी म्हणते हो का, तू सांगणार का मला. केम करते हे नको सांगूस, मी भरतनाट्यम करते तू नको सांगूस. हे असलं मला काय सांगायचं नाही. बिग बॉसवरनं अनाऊन्समेंट करते राखीचा कॅप्टन्सीमधून जे रद्द करतं की कॅप्टन्सीसाठी दावेदारी तिला नाही भेटू शकत. राखीला पाहिजे कुठं कॅप्टन्सी. राखी म्हणते मला नकोच. कारण की राखीला ह्यांना त्रास द्यायचा आहे. राखी जर कॅप्टन झाली तर मग ही कोण ऐकणार आहेत काहीच. राखीला ॲक्च्युअलमध्ये त्रासच द्यायचा आहे म्हणून तर तिला आणलं आहे. तिला फुटेज पाहिजे. मला असं वाटतं बिग बॉस आणि ह्यांचं आधीच माधी ठरलेलं आहे. तू कर मारल्यागत मी करतो रडल्यागत. बिग बॉसने एलिमिनेशन वगैरे काय केलं नाही. डायरेक्टली सांगितलं तुझं कॅप्टन्सी रद्द आहे म्हणून. म्हणजे इथं कुठंतरी बिग बॉस आणि ह्या दोघांचं गोटमॅट आहे बरं काय. आता इथं संतूरचं प्रमोशन आहे की संतूरबद्दल म्हणजे नाही का मुलींबद्दल सगळं बोलायच्या, घरच्या ज्या मुली आहेत त्यांच्याबद्दल. मग ते आयुष बोलतो, परत सचिनजी छान गाणं करतात, परत करण जो आहे तो आता असं आयुष जो आहे तो तारीफ जी आहे ती प्राजक्ताची करतो आणि नाही का किती सांगतो की किती छान ती सिंगर आहे, तिनं बाहेर वगैरे काम केलं आहे. त्यांचं नावं ॲक्च्युली घ्यायची नव्हती आणि ती घरातल्यांना ओळखायचं होतं. मग ते आयुष जो आहे तो प्राजक्ताला देतो, सचिन भाऊ पण प्राजक्ताला देतात. त्यानंतर करण जे आहे ते अनएक्सपेक्टेड होतं, करण आहे तो राखीला देतो. सागरबाबा म्हणतात माझी कॉलेजची फ्रेंड, हे सगळं सांगून
सय्यद त्यांना देतात. त्यानंतर नेक्स्ट जे येतं तो प्रभू येतो आणि प्रभू तन्वीला देतो. इथं तर अनुष्काला कोणालाच भेटत नाही. लास्टला काय झालं, मग आयुष म्हणतो की नाही का माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून तिला दिलं गेलं आहे. मग इथे राकेश बापट आहे तो पण म्हणजे नाही का की छान पद्धतीनं सांगतो की कोण दुर्गा आहे, कोण सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. तर मी म्हणते मी दुर्गा आहे ना. राकेश म्हणतो नाही दुर्गा राखी आहे. मग मी कोण आहे? मग ते तू लक्ष्मी आहेस. ॲक्च्युली म्हणजे दुर्गाचं जे हवं होतं ते तन्वीला हवं होतं. तर जे ते गिफ्ट टॅम्पर आहे ते तर दीपालीला देतात आणि मग ते छान पद्धतीनं तो गेम वगैरे दाखवला आहे. त्यानंतर रात्री ज्यावेळेस राखी ती थोडी भावूक होती जास्तच की मला प्रेम नका देऊ, मला तुम्ही हेट करा, मला काही बोला, मला ते चालेल पण मला प्रेम नको आहे. म्हणजे कसं असतं ना की एक सर्टन लिमिटपर्यंत म्हणजे मी राखीला म्हणजे असं एंटरटेनमेंट करतानाच बघितले खूप वेळा. म्हणजे राखी म्हणजे धमालच. राखीचे 2-3 सीझनमध्ये आले. राखीने एवढे परफॉर्मन्स वगैरे केलात ना की म्हणजे राखीकडे बघितलं की असं वाटतच नाही की तिच्या पाठीमागं म्हणजे एवढं दुःख वगैरे. म्हणजे एखादा माणूस जो असतो ना की खूप हसवतो, खूप हे करतो, त्याच्या पाठीमागं एवढं दुःख असतं की आता ती बरोबर ती बाहेर पडलं तिचे इमोशन्स की बिग बॉसमध्ये असतानाच तिची आई जी आहे ती एक्सपायर झाली होती आणि तिचा जो नवरा आहे तिला हिने 10 लाख रुपये दिले होते आईचा सांभाळ करण्यासाठी. आणि ज्यावेळेस आई तिची कोमातच गेली आणि डायरेक्ट ते त्यांचं हेच झालं. त्यामुळं राखी एवढी कोलॅप्स झाली की ती एकटीच आहे आता. ती म्हणते मला प्रेम वगैरे काही नको. म्हणजे एक माणूस खचलेला असतो ना, म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की नाही का किती म्हणली आई गेली. जे आई गेली म्हणली सांगत होती ना अक्षरशः म्हणजे डोळे माझे पाणावले. आत्ता पण म्हणजे असं हे झाल्यासारखं होतं की पाणवल्यासारखं की नाही का की एखाद्याचं इमोशन असतात तिकडं ती प्राजक्ता सुद्धा होती की ती फील करत होती की नाही का की आई असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ते असतं ना असं. तर इथेच म्हणजे जो आहे तो एपिसोड संपला आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? तर तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि धन्यवाद.